नमस्कार, मी ॲडव्होकेट विक्रम सावळे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शी। लोकसभेची निवडणूक आणि हा लोकसभेचा रणसंग्राम कशी आणि काय होणार, कोण उमेदवार असणार याच्याविषयीची आता चर्चा पूर्णपणे थांबलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हा उस्मानाबादचा अर्थात धाराशिव लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आमच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे। प्रश्न विचारतात लोक की याआधी जे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर साहेब लोकसभा ते विद्यमान खासदार आहेत आणि प्रचार यंत्रणा त्यांच्या अगोदर कामाला लागलेली आहे। परंतु माझं तमाम नागरिकांना हे सांगणं आहे, निश्चितपणे उमेदवारी प्रचारामध्ये त्यांनी जरी त्या ठिकाणी सरशी जरी घेतलेली असली तर एकूण या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जर परिस्थिती आपण पाहिली तर महायुतीचे एक नाही दोन नाही तर तब्बल 5 विधानसभेचे आमदार हे महायुतीचे आहेत। त्यामध्ये बार्शीचे आमदार सन्माननीय राजभाऊ राऊत, तुळजापूरचे आमदार सन्माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब, त्याचबरोबर उमरगा विधानसभेचे आमदार श्री ज्ञानराजी चौगुले, भूमपरंडा वाशीचे आमदार सन्माननीय पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत साहेब आणि 5वे आमदार अभिमन्यू पवार साहेब हे औसा विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी आमदार आहेत। आणि प्रत्येकजण आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत अतिशय सक्षमतेने त्या ठिकाणी कार्यरत राहिलेले आहे। निवडणूक केवळ फक्त प्रचार महिनाभरांचा असं होत नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये या विद्यमान आमदारांनी त्या मतदारसंघासाठी काय कामं केली जातील याचा लेखाजोखासुद्धा त्या ठिकाणी नागरिकांनी लक्षात घेतलेला असतो। आपण जर पाहिलं तर बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदारांनी हजारो कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघासाठी ओढून आणलेला आहे आणि हे सर्व बार्शीकरांना माहीत आहे। लोकभावना अशी आहेत, अशी चर्चा केली जाते की विद्यमान खासदार हे लोकांच्या संपर्कामध्ये आहेत, ते अमान्य करून चालणार नाही। त्यामुळे लढत ही निश्चितपणे तुम्हाला सांगतो वणवे नाही तर चुरशीची होणार आहे, यात तीळ मात्र कोणाची शंका नाही आहे त्या बाबतीमध्ये। पण ॲडव्हान्टेज ज्याला म्हणतो आपण, एक प्रकारचा ॲडव्हान्टेज कसा सौ अर्चनाताई पाटील यांना मिळणार आहे याच्याविषयी थोडंसं विश्लेषणात्मक मला बोललं गेलं पाहिजे। जर आपण तुळजापूरच्या विधानसभा मतदारसंघातील सन्माननीय राणा जगजितसिंह यांची जर कारकीर्द पाहिली तर हजारो कोटी रुपयांचा निधी त्यांनी विम्याच्या माध्यमातून असेल, लोकांच्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी तिथं उपलब्ध करून दिलेला आहे। सन्माननीय पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेबांनी हजारो कोटी रुपयाचा निधी हा भूमपरंडा वाशी नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मिळवून दिला। मेडिकल क्षेत्रामध्ये नेत्रदीपक अशी कामगिरी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्या ठिकाणी करून आणलेली आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। उस्मानाबादचा पाणी प्रश्न असेल याबाबत तिथल्या विद्यमान आमदारांनी असेल, त्या जिल्ह्यातल्या विद्यमान आमदारांनी असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची भूमिका बजावलेली आहे। आणि म्हणून 5 विधानसभेचे आमदार एकत्रित ज्यावेळेस काम करतात त्याचा एकत्रित इम्पॅक्ट तुम्हाला सांगतो हा लोकमतातून त्या ठिकाणी पाहायला मिळतो। जरी चर्चा असली तर एकूण आज 7 मेला त्या ठिकाणी होणारं मतदान या दिवसातला जो काही तुम्हाला असणारा 1 महिन्याचा जो कालावधी आहे हा निश्चितपणे प्रचाराला पुरेसा आहे। प्रत्येक विद्यमान तुम्हाला सांगतो दर दिवशी आपल्या मतदारसंघामध्ये कार्यरत असतोच, तो केवळ फक्त या 1 महिन्यापुरता कार्य करत नाही। तर हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे। ह्या 5ही आमदारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये प्रचंड अशी ताकदीने कामं केलेली आहेत। अभिमन्यू पवारांचा औसा विधानसभा मतदारसंघामध्ये बघितला तर गेल्या वेळेसही त्यांनी तुम्हाला सांगतो जे हेच खासदार ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस प्रचंड अशा मतांचा लीड त्यांना त्या ठिकाणी दिलेला होता। आणि एकूण जर ही परिस्थिती पाहिली तर ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा निश्चितपणे सौ अर्चनाताई पाटील यांना निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे। तरीही निवडणूक वनवे राहणार नाही। समजा जनतेने जरी ही लोकसभा हातामध्ये जरी घेतली तर मोदींचा इफेक्ट, मोदींचा करिश्मा अजूनही लोकांच्या मनामधून कमी झालेला आहे। मी अगदीच सगळं प्रो बोलतो असं नाही आहे, ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी निगेटिव्ह आहेत ह्याही बोलल्या गेल्या पाहिजे। शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नांविषयी निश्चितपणे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी त्या ठिकाणी आहे। मराठा आरक्षणावरनं थोडंसं वेगळं चित्र जरी असलं तरी तुम्हाला मी सांगतो त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी त्या मतदारसंघामध्ये त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदारांनी केलेली कामं ही लोकांनी नाकारलेली नाही आहेत। हा सगळ्या विषयांची जर बिब्या घेतली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो लढत ही चुरशीची आहे। परंतु उमेदवार कोण निश्चितमध्ये होणार तर अर्थात शेवटी पॉवर फॅक्टर करतो। मोदी आम्हाला साहेब हे केंद्रामध्ये पाहिजे असं मानणारा एक वर्ग आहे। त्याचबरोबर अजितदादांना सुद्धा प्रचंड मानणारा वर्ग बार्शी तालुका असेल, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असेल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल तर त्यांना मानणारा सुद्धा वर्ग आहे। आणि हा एकूणच या सगळ्याची व्याप्ती जर पाहिली, सन्माननीय
डॉक्टर पदमसिंह पाटील यांचं त्या 30 वर्षातलं जे काही काम त्यांनी केलेलं जे काम आहे, त्यांनी उभं केलेलं जे संघटन आहे, त्याचा फायदा राणा जगजितसिंहना झाला. त्याच्यानं तोच फायदा अर्चनाताईंना सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर ही उमेदवारी डिक्लेअर होण्यापूर्वी आमच्या उमरग्याचे सन्माननीय सुरेशदाजी बिराजदार यांनी संबंध मतदारसंघामध्ये महिनाभर फिरून जी वातावरण निर्मिती, पोषक अशी वातावरण निर्मिती केली, याचा फायदा निश्चितपणे राष्ट्रवादी पक्षाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि मग त्या जिल्ह्यातले एकूण सर्व टीम मंडळी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे तालुका अध्यक्ष त्या जिल्ह्यातले असतील, औसा विधानसभेतले असतील किंवा निलंगा मतदारसंघातील असतील, एकत्रितरित्या सुरेशदाजी बिराजदारांनी जी मोठ बांधली, जिल्हाध्यक्ष तिथले विद्यमान जे आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं एकूणच एक चांगला आयाम या लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून माझी खात्री आहे, आज जरी ओमराजेंच्या नावाची चर्चा जरी त्या ठिकाणी होत असली, मात्र प्रत्यक्ष निकाल ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला लक्षामध्ये येईल की या सौ अर्चनाताई पाटील ह्या विजयी उमेदवार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा या पक्षाने तुम्हाला सांगतो, आता नव्याने जे काही संघटन उभं केलं त्याचा निश्चितपणे फायदा बार्शी तालुक्यातून होतोय. कारण वैरागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक त्या ठिकाणी आज कार्यरत आहेत. वैरागचा पूर्ण नगरपंचायत गट आज आमच्याबरोबर त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा अजितदादांना मानणारा वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा, विचारधारेला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याच महायुतीकडे अत्यंत सकारात्मक पद्धतीने लोक त्या ठिकाणी पाहत आहेत. आव्हानात्मक आहे, परंतु विजयाच्या समीप नेणारी, विजय मिळवून देणारी ही निवडणूक आमच्यासाठी असेल याच्याविषयी मला मनामध्ये कुठलीही मात्र माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. म्हणून माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्या मतदारसंघातील विधानसभेच्या आमदारांनी केलेली कामं, सन्माननीय अजितदादांचं असणारं या राज्याच्या प्रती असणारं योगदान, बारामतीसारखा उभा केलेला तालुक्याच्या एक समक्षतावर केलेला एक आदर्श असा स्मार्ट शहरांचा पॅटर्न, पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून प्रशासनाची दिलेली दाखवून त्यांनी दिलेली पकड, आणि हा एकूण जर कामाची व्याप्ती पाहिली, प्रशासनावरची त्यांची जर पकड पाहिली, तर अजितदादांना मानणारं नेतृत्व हे तरुणांमध्ये विशेषतः जास्त लोकप्रिय आहे. आणि म्हणून याच जोरावर, याच बेसिसवर हा धाराशिवचा लोकसभा मतदारसंघ आम्ही कामीज केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी एक समीकरण आहे, काही जातीय समीकरणं, काही धार्मिक समीकरणं त्या ठिकाणी लागलं जातात, पण चिन्ह घड्याळ आहे. आणि या घड्याळाच्या चिन्हांमुळे सुद्धा निवडणूक ही लोकसभा मतदारसंघातील ही काही लोकांना, काही पक्ष अप्रिय असतात, त्यांनी ठरवून घेतलेलं असतं की या पक्षाला मतदान करणार नाहीत, पण घड्याळाच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. ही भूमिका पण आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. म्हणून परत एकदा मी सांगतो, 5 महायुतीचे आमदार, अजितदादांचा असलेला करिश्मा, केंद्रामध्ये मोदींचा असलेला करिश्मा, या सगळ्यांची जर आपण एकूण गोळाबेरीज पाहिली तर विजयापासून आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही, हे मात्र मी तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू शकतो. पण तरी देखील सांगतो, विद्यमान खासदार त्यांना इतकं सहज घेणं शक्य नाही, कारण जनतेमधून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळताना त्यांना दिसतोय. लोक त्यांचा संपर्क असणार ही त्यांची अतिशय मोठी ताकदीची आणि जमेची बाजू आहे. पण जर आपण बार्शी विधानसभा मतदारसंघाचा जर तुम्ही त्यांचं कार्यकालामध्ये केलेलं काम पाहिलं तर बार्शीचे नागरिक विचारत आहेत की खासदारांनी कुठल्या इंडस्ट्रीसाठी आम्हाला योगदान दिलं आहे, कुठल्या पाणी प्रश्नांसाठी त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे, याचीसुद्धा आम्हाला माहिती मिळाली पाहिजे. आम्ही संसदेमध्ये केलेले प्रश्न, त्यामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघाला काय फायदा झाला याचाही प्रश्न बार्शीकर जनता ज्यावेळेस त्यांना विचारेल त्यावेळेस त्यांची उत्तर त्यांच्यासमोर येतील. म्हणून माझी तमाम या समस्त लोकसभा मतदारसंघातील लोकांना विनंती आहे की आपण अतिशय जागरूकपणे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी पार पाडावी. विद्यमान खासदार असं सांगत मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सांगतायत की पैलवान तयार आहे आणि माझ्यासमोरचा कुठलाही पैलवान त्या ठिकाणी सामोरं जायला तयार नाही. त्यामुळे असा एक उमेदवार आता आम्ही हुडकून काढलेला आहे. खरं तर या उमेदवाराच्या बरोबर हे काम करत असताना 3 पक्ष आहेत. तुम्ही लक्षात घ्या की उमेदवारी द्यायला का वेळ झाला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि मग तुल्यबळाने भाजपाची स्ट्रॉंग दावेदारी या मतदारसंघावर होती. कारण जवळपास 3 आमदार हे भाजपाचे आहेत. त्यानंतर शिवसेना, पारंपरिक ज्याला आपण शिवसेना तिथं चिन्ह धनुष्यबाण या मतदारसंघात चालणारा, आणि सावंतसाहेबांनी जे काही काम त्या मतदारसंघामध्ये केलं होतं आणि या बेसिसवर त्याचबरोबर तेरणासारखा सहकारी साखर कारखाना परत पुनर्जीवित करण्याचं काम हे श्री सन्माननीय विक्रमजी सावंत आणि अर्थात सावंतसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढाकाराने तिथं करण्यात आलं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ही त्या ठिकाणी आपल्या या मतदारसंघासाठी पारंपरिक मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी क्लेम करत होती. आणि राष्ट्रवादी अर्थात
राष्ट्रवादीचाही तो पूर्वी बालेकिल्ला आहे. डॉक्टर पदमसिंह पाटील या ठिकाणी एक वेळेस खासदार त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यामुळे हा क्लेम राष्ट्रवादीचा होता. सगळीच दिग्गज मंडळी आली, त्याच्यामुळे उमेदवार कोण फायनल करायचा याबाबत लोकांच्या मनामध्ये जरी संभ्रम असला तरी एक वाक्यता नव्हती असं नाही. पर्यायानं या उमेदवाराच्या विरोधामध्ये एक चांगल्या प्रकारचं निर्णायक उमेदवारी देण्याचा प्रश्न ज्यावेळेस समोर आला आणि अर्थात सगळ्यांनी म्हणून हा उमेदवार घेतला की कशा पद्धतीने याची आखणी व्हावी. अर्थात हा राजकीय डावपेचाचा भाग जरी असला तरी सुनियोजितपणाने कशा पद्धतीची उमेदवारी त्या ठिकाणी दाखल व्हायला हवी, कशा पद्धतीने या ठिकाणी काउंटर अटॅक ज्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी व्हायला, ह्या स्ट्रॅटेजिक गोष्टीसाठी वेळ घेतला गेला. अर्थात त्याचा थोडाफार तरी ॲडव्हान्टेज विद्यमान खासदारांना जरी झाला असला, परंतु 5 विद्यमान आमदार एकत्र आल्यानंतर त्याचा एकत्रित इम्पॅक्ट मोदी साहेब आणि त्याची एकूण असणारी केंद्रातली प्रचार यंत्रणा आणि राज्यातल्या अजितदादा, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय फडणवीस साहेब यांची एकत्रित प्रचार यंत्रणा निश्चितपणे अर्चनाताई पाटील यांना विजयासाठी त्याची फार मोठी मदत या ठिकाणी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या महिला उमेदवार आहेत. अर्थात महिला सक्षमीकरण करत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 5 पैकी 2 जागा 2 ठिकाणी महिलांना उमेदवारी दिली गेलेली पाहिजे. 2 महिलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली. बारामतीची सौ सुनीताताई पवार यांना उमेदवारी दिली गेली, इथे पाटीलताईंना उमेदवारी दिली गेली. हाही महत्त्वाचा आहे. महिला सक्षमीकरणाच्या धोरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कुठेही कमी नाही आणि म्हणून महिलांसाठी मतदान करण्यासाठी तुम्हाला सांगतो एक चांगली संधी या निमित्ताने मतदारसंघामध्ये आता तयार झालेली आहे. धन्यवाद.